खेकडा. रत्नाकर मतकरी यांची जगप्रसिद्ध कथा खेकडा. त्यांच्या खेकडा ह्याच कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा आणि ह्याच्याहून एकाहून एक सुंदर कथांचा समावेश आहे. ऐकूया खेकडा. लेखक रत्नाकर मतकरी. समुद्रकिनारा. ती दोघे, ती हातात एक चिमुकला रंगीत रेशमी रुमाल खेळवत बसलेली आणि तो बारीक बारीक दगड मारत बसलाय. काळ्या काळ्या दगडातून हळूच डोकं बाहेर काढणाऱ्या खेकड्यावर. काही वेळा नेम चुकतो. खेकड्याऐवजी दगडावरच आदळतो. पण खेकडे घाबरल्याशिवाय राहत नाहीत. डोके आत घेतात. बाहेर आलेले खेकडे सैरा वैरा पळतात. खेकडा पाठीवरचं विद्रूप ओझं सांभाळत धावणारा, आकड्यांसारखे पाय पुढे मागे हलवीत कुरूप किळसवाणा खेकडा. ती आपल्या मुलीला खेकडा म्हणते. एका अर्थी बरोबरच आहे ते. पोलिओमुळे कायमचं व्यंग आलेली मुलगी, काटक्यांसारखे बारीक हातपाय, पाठीवरचं कुबड, घरभर फिरणारा खेकडा. तो त्वेषाने खेकड्यांवर दगड मारतच राहतो. तिला मात्र हा चाळा सहन होत नाही. खेकड्यांवर भूतदया. छे, तिला अशी सहजासहजी कुणाचीही दया येत नाही. पण तिला भीती वाटते. तिला फार भीती वाटते. खेकडे खडकावर चालताना पाहूनच तिला कसंसंच होतं. त्यातून त्याचा दगड लागला की ते धावत सुटतात. तेव्हा नेमणे ते दिशा बदलून खेकडा दगडा आडून डोकं बाहेर काढू लागला की तिच्या अंगावर शहारे येतात. भीती आणि किळस. किळस आणि भीती. किळस, भीती आणि जबाबदारी. नाहीतर काय. असली पांगडी विद्रूप पोर कोण गळ्यात बांधून घेणार जन्मभर. आपण काढलेला उपायच बरोबर आहे. खेकडा ठेचलाच पाहिजे. तो खेकड्यांना दगड मारत राहतो. पण ती काही त्याला थांबवत नाही. तशी ती फार भित्री आहे. कुठल्याही प्राण्याची तिला अशीच भीती वाटते. खेकडा तरी मोठा, पण साध्या झुरळाला सुद्धा ती काही कमी नाही घाबरत. आणि एखाद्या वेळेला पाल अंगावर पडली तर ती रडून ओरडून घर डोक्यावर घेते. घामाने तिचं अंग डबडबतं. मग रात्री तिला वाईट वेडीवाकडी स्वप्न पडतात. लाल रंगांच्या आकृतींची, वठलेल्या झाडांची, अनेक अनामिक गोष्टींची तिला उगाचच भीती वाटते. दुपारी पिवळ्या धम्मक उन्हातून रस्ता ओलांडण्याची, न बोलता एकटक बघत बसलेल्या भिकाऱ्याची, केसातून उशीवर पडलेल्या बारक्या प्राण्यासारख्या दिसणाऱ्या वाळक्या पानाची. डॉक्टरांनी सांगितलंय की तिचं हृदय पुरेसं मजबूत नाही आहे. तिला घाम फार येतो. तो पुसण्यासाठी ती सतत छोटे छोटे रंगीत रेशमी रुमाल हातात बाळगते. तशी ती फार नाजूक आहे. एखाद्या प्लॅस्टिकच्या बाहुलीसारखी नाजूक. कधी कधी हे बाहुली पण फार जाणवतं. विशेषतः रंगवलेल्या पापण्या कृत्रिमपणे थरथरत ठेवताना आणि सफाईदार इंग्रजी बोलण्यासाठी रक्तासारख्या लाल रंगीत ओठांच्या आकर्षक हालचाली करताना. पण त्याला हे आवडतं. किंबहुना त्याची बायको तशी नव्हती म्हणून तर तिला संताप यायचा. तशी काही ती दिसायला वाईट नव्हती. पण चार चौघात उठून दिसण्यासाठी कसं राहावं, कसं वागावं याची तिला फारशी कल्पना नव्हती. चार चौघात जायला ती फार उत्सुक नसायचीच. बोलण्यातसुद्धा जरा मागेच. मुलीच्या जन्मानंतर तर तिचा बांधा अगदीच सैल झाला. वरचेवर तिला कसले आजारसुद्धा व्हायला लागले. सारखे तिचे सांधे दुखायचे, अंग दुखायचं. तिच्या या अशा त्रासापायी सारखं त्याच्या हौसेवर पाणी पडायचं. त्याने कधी कुठे जावं, कुणाला बोलवावं, नाटक सिनेमाची तिकीटं काढावीत आणि त्याच्या बायकोने हिरमोड करावा.
असं नेहमी व्हायचं. अखेरीस त्याच्या बायकोची ही सगळी दुखणी विकोपाला गेली आणि त्यातच ती वारली. त्याला दुःख नाही झालं, उलट सुटल्यासारखं झालं. पण बायको जरी मेली तरी घरातला आजार संपला नाही तो नाहीच. कारण मुलीला आधीच पोलिओ झाला होता. तिची तब्येत जेमतेमच असायची. तिला मॉन्टेसरीत घातली होती, पण ती काही शिकेल बिकेल अशी अपेक्षा नव्हती. आपले काड्यांसारखे हातपाय, चिकट डोळे, उदास मुद्रा आणि पाठीवरचं कुबड घेऊन ती घरभर फिरत राहायची. त्याला ते बघवत सुद्धा नसे. एखाद्या बेढप प्राण्याकडे बघावं तसं तो तिच्याकडे एका विचित्र कुतूहलाने, दयेने, घृणेने आणि शोकाने पाहतच राहील. बायको मेल्यानंतर सुद्धा त्याला या मुलीच्या पायी असं खोड्यात पडल्यासारखं झालं होतं. तसा तो मोठा स्वच्छंदी जीव होता. मोकळ्या हवेत फिरावं, खेळावं, पोहायला जावं, एखाद्या सुंदर मुलीला छातीशी धरावं, अशा सगळ्या आवडीनिवडी त्याला होत्या. पण प्रत्यक्षात मात्र त्याला आपल्या दुबळ्या मुलीला सांभाळत घरी बसावं लागे. यातून सुटका व्हायची ती घरी येई तेव्हा. त्याची प्रेयसी, ती दोघे घरात क्वचितच बसत. कारण मुलगी, तो खेकडा, घर समुद्र किनाऱ्यावरच होतं. ती दोघे वाळूत नाही तर दगडात जाऊन बसायची. मुलीकडे बघायला खालच्याच बिऱ्हाडातला एक मुलगा यायचा. तो दररोज तिच्याशी खेळायचा. कधी कधी रात्री जेवण झाल्यावर सुद्धा यायचा आणि मग ते दोघे मिळून तिच्या वडिलांकडून गोष्ट उकळीत. या मुलाचा या रोगट अशक्त मुलीवर फार लोभ होता. तसं म्हटलं तर तिला धावता येत नसे, खेळता येत नसे, पण तरीही तो मुलगा कसा कोण जाणे तासनतास तिच्याबरोबर वेळ घालवी. तिच्यासाठी ठोकळे रचीत, तिला चित्रे दाखवीत, गोष्ट सांगत, गाणी म्हणत. त्याला त्या दुर्बळ रोगट जीवाची विलक्षण माया होती. मला तो खेकडा मुळीच आवडला नाही. केव्हाच. ती रुमाल बोटाभोवती गुंडाळत म्हणाली, ते मला माहिती आहे, म्हणून तर शेवटी मी हा निर्णय घ्यायला तयार झालो. नाही तर इतके दिवस धीरच होत नव्हता. तो आपला खेकड्यांना खडे मारण्याचा उद्योग पुढे चालू ठेवीत म्हणाला. ती हसते. वेडावून जाऊन तो तिला अधिक जवळ घेतो आणि म्हणतो, तुझ्या हट्टीपणाची मात्र कमाल आहे. माझ्या हट्टाला कारण आहे आणि ते तुम्हाला पटलंही आहे. तो नुसतीच मान डोलावतो. लुळी पांगळी मुलगी गळ्यात बांधून घ्यायच्या तयारीने का मी तुमच्याशी लग्न करू? माझ्या आयुष्याची कल्पना फार वेगळी आहे. आयुष्य कसं सुंदर, मोकळं, स्वच्छंद हवं. वर बोट दाखवत ती म्हणाली, त्या पक्ष्यासारखं. पांढरा शुभ्र पक्षी संथपणे समुद्रावरून उडणारा. तो खाली खडकावर उतरतो आणि ओरडतो अत्यंत कर्कशपणे. पण ती गेल्यानंतर तरी तू करशील ना माझ्याशी लग्न? अर्थातच. म्हणून तर माझी इतकी घाई. त्या खेकडा त्या उल्लेखानेच त्याला हसू येतं. खेकडा, किती सहज बोलते ही. पूर्वी आपल्याला ओशाळल्यासारखं व्हायचं. जसा काही तिला पोलिओ झाला ही आपलीच चूक. पूर्वी रागसुद्धा यायचा. आता गंमत वाटते. गंमत. ही गंमत नाही, भयंकर. काहीतरी भयंकर आहे. गोळ्या. त्याचं हसू मावळतं. जमणार आहे ना सगळं नीट? तू काही काळजी करू नकोस ग. मी आज रात्रीच. पूर्वीच्या गोळ्या आहेतच घरात. तिच्यासाठी आणल्या होत्या. असं उघड बोलल्यानंतर त्याच्या अंगावर बारीकसा शहारा येतो. ती मात्र प्रसन्न हसते. ही इतकी भित्री. मग या बाबतीत तिला कशी नाही भीती वाटत? म्हणा ती भित्री असली तरी व्यवहाराच्या बाबतीत कठोर होऊ शकते. कितीदा तरी असा अनुभव आला आहे. तसं म्हटलं तर मी त्या मुलीचा बापच आहे.
मग मी नाही का झालो कठोर? सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी. हा स्वार्थ आहे. पण तो रोगी जीव तरी जगात का असा मोठासा सुखी होणार आहे? एका परीने अशा निरुपयोगी आयुष्याचा शेवट हा परोपकारच आहे. खेकडा कुठली, खेकडा. खेकड्याला ठेचण्यात कसला आलाय कठोरपणा. तरी तरी भीती वाटावी. हिला कशी नाही वाटत भीती? दिसते तर नाजूक, पण हा नाजूकपणा शरीराचा. मनाने ती माझ्याहून खंबीर आहे. मला अशाच खंबीर बायकोची गरज होती. पहिली अगदीच लेचीपेची, शब्दाबाहेर न जाणारी. पण ही फार नाजूक. सारखा दम लागतो, धाप लागते, घाम येतो. मे बी हार्ट ट्रबल. आपल्या घरात एकसारखा आजार येतो तरी कुठून? पण पण नाजूकपणा हा काही आजार नाही आहे. शिवाय तिची टॉनिकं बिनिकं चालू आहेतच ना. कसला एवढा विचार चाललाय? ती ओठ मुरडून विचारते आणि त्याची समाधी तुटते. एवढं जर जड वाटत असेल ना तर नाही 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 ग, त्याचा नव्हतो मी विचार करत. तो कसं बसं हसतो. ती खळखळून हसते. तो दचकतो, विचारतो, का ग, काय झालं? तुम्ही म्हणताय हे मला जमेल म्हणून, पण माझी अगदी खात्री आहे की आयत्या वेळेला तुम्ही कच खाल. उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यातच दिसेल मला. बघशीलच तू, तो म्हणतो आणि उठतो. त्याच्या चाहुरीने खेकडे खडकात धूम पळतात. ओहोटीची वेळ आहे. किनारा शांत शांत. एखादा पक्षी हाका मारल्याप्रमाणे ओरडत डोक्यावरून फडफडत जातो. रात्र पडू लागली आहे. तो घरी येतो तेव्हा त्याची मुलगी वाट पाहून कंटाळून झोपलेला आलेली असते. तो विचारतो, काय ग, एकटीस? तुझा दोस्त नाही आला का आज? तो आज ट्रीपला गेलाय. त्याला नकळत हायसं वाटतं. तो भराभर जेवून घेतो. मुलीलाही भरवतो. आज तिला भरवताना आपल्याला खूप वाईट वाटेल असं त्याला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काही होत नाही. उलट उद्यापासून हा त्रास चुकेल असं वाटतं. आणि मग लग्नात बायकोला घास भरवतात त्याची अंधूक आठवण होऊन तो स्वतःशीच हसतो. तो हसतो तशी ती मुलगीही हसते. त्याच्या कपाळावर आठा पडतात. ते दोघे जेवून उठतात. तो तिचे हात धुतो. नॅपकिन शोधताना ती वेंधळेपणा करते. नॅपकिन तिला कधीच वेळेवर सापडत नाही आणि त्याबद्दल नेहमीच ती बोलणी खाते. तोच मग तिला नॅपकिन शोधून देतो. आजही देतो. आणि एकाएकी त्याच्या गळ्यामध्ये आवंढा येतो. आज तो तिला काही बोलत नाही. ती मंदपणे नॅपकिनने ओठांच्या कडा पुशीत राहते. बिवेअर, तू हळवेपणा करशील. निश्चय तसाच राहून जाईल. ती हसेल तुला. संध्याकाळी म्हणाली होती, आयत्या वेळेला कच खाल. ती सुंदर नाजूक बाहुलीसारखी. लग्न, सुखी आयुष्य, मोकळं आयुष्य. एकदा हा खेकडा मरून गेला की असं दचकायचं नाही. नुसत्या गोळ्या दिल्या की बस. उद्या मी येईन तेव्हा नक्कीच तुमचा तो खेकडा पुन्हा बिछाण्यात दिसेल. पाऊस ना कसा दिसतो तो? नाहीच दिसायचा. मी माझ्या स्वतःच्या हातांनी तो गाद्या घालतो. मुलीला झोपवतो. पांघरून घालून गोळ्यांची बाटली आणायला जातो. बाहेरच्या खोलीत येताच त्याच्या पायातली शक्ती संपल्यासारखी होते. तो क्षणभर तिथेच स्टुलावर टेकतो. त्याचे कान तापतात आणि डोक्यात घणाचे घाव पडू लागतात. मिनिटभराने तो उठतो आणि ड्रॉवरमधून गोळ्यांची बाटली काढतो. 1 गोळी काढतो, 2 काढतो. तिला कायमची शांत झोप लागायला किती बरं गोळ्या लागतील याची त्याला नीट कल्पनाच येत नाही.
मग तो सगळ्याच गोळ्या काढून घेतो आणि मधल्या खोलीत पाऊल टाकतो. मुलीचं अंथरूण रिकामं आहे. तो गोंधळतो. डोक्यात घणाचे घाव. तसाच तो स्वयंपाकघरात येतो. तिथे एका कोनाड्यात गणपतीची तसबीर असते. मुलगी गणपतीच्या चित्रापुढे हात जोडून उभी असते. तो मूळचा तसा नास्तिकच. मुलीला पोलिओ झाला तेव्हा बायकोनेच ती गणपतीची तसबीर आणलवली होती. मुलीचे प्राण वाचावेत म्हणून ती येता जाता त्या तसबिरीपुढे हात जोडायची. कधी कधी त्यालाही हात जोडायला लावायची. नंतर तिनेच त्या मुलीला रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला हात जोडण्याची सवय लावली होती. याही बाबतीत त्याला मुलीची खूप चिड यायची. तिला कधी वेळेवर आठवणच व्हायची नाही. आणि नीट पांघरून घालून झोपवलं की ती सगळं पांघरून उचकटून उठायची आणि वेड्या वाकड्या पायांनी खुरडत जाऊन स्वयंपाकघर गाठायची. आपले काड्यांसारखे हात देवापुढे जोडून आईने शिकवल्याप्रमाणे म्हणायची, मला बरं वाटू दे, मला बरं वाटू दे. पण आज तो तिला काही बोलत नाही. ग्लासात पाणी ओतून घेतो आणि तिला म्हणतो, चल. तिला अंथरुणात बसवून तो एक एक गोळी देऊ लागतो. ती आंतरिकपणे एका असहाय्य विश्वासाने गोळ्या घेऊ लागते, गिळू लागते. आणि याच वेळी बाहेरचा दरवाजा ठोठावला जातो. तो विलक्षण दचकतो, पण मग निर्धास्तपणे आपलं काम करू लागतो. कारण त्या ठोठावण्यावरून कोण आलंय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. खालच्या बिऱ्हाडातला मुलगा. मोठं माणूस असतं ना तर त्याने दारावरची घंटी वाजवली असती. पण या मुलाचे हात घंटीपर्यंत पोचतच नाहीत आणि म्हणून तो नेहमीच दरवाजा ठोठावतो. दार ठोठावल्याचा आवाज ऐकून मुलगी सावध होते, पण त्याने जरबेने औषध घे नीट असं म्हणताच ती मुकाट्याने गोळ्या घेऊ लागते. शिवाय तिला थोडं गुंगल्यासारखंही वाटू लागलंय. दार ठोठावणं चालूच आहे. तो तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसू लागतात. यावेळेला कुणी यायला नको, कुणी यायला नको. हे एकदा नीट पार पडलं म्हणजे झालं. गुंगी चढायला लागली आहे. पण हा दरवाजा आत्ता जायचं या मुलाचं काय अडलंय. दरवाजावरचे धक्के एकाएकी थांबतात. त्याला हायसं वाटतं. मुलगा दार ठोठावणं थांबवतो, पण निघून नाही जात. आज दार का उघडत नाही? कुलूप तर दिसत नाही. परत जाऊया का? पण मग सगळी गंमत, ट्रीपहून आणलेली फुलं, दगड, ठोठावलं पाहिजे दार. तो पुन्हा दरवाजा ठोठावं लागतो. दार ठोठावलं पाहिजे. कदाचित झोपली असतील दोघे, पण ती तर चटकन उठून बसते. मग काय बरं झालं असावं? काय झालं असेल? आज संबंध दिवसात भेटली नाही आहे. किती गमती सांगायच्या आहेत तिला, पण दार उघडत नाही आहे. उद्या येऊया का? पण ही फुलं तर उद्यापर्यंत वाळून जातील. अखेरीस दार उघडतं. मुलगा सरळ आत जाऊ लागतो. तिचे वडील त्याला थांबवतात. आज ते काहीतरी विचित्रच वाटतात. थोडे रुक्ष, थोडे दमलेले. कधी नव्हे ते आज त्याला त्यांची भीती वाटते. ते अगदी परके वाटू लागतात. त्याला धरून ठेवून तो म्हणतो, काय रे, काय आहे? ती कुठे आहे? मुलगा विचारतो. आत? मी जाऊ आत? नको, ती झोपली आहे. त्याच्या डोक्यातले घणाचे घाव आता वाढलेत. नको आता कुणीच यायला नको आहे. ती झोपली आहे. तिला कुणीही उठवायला नको. झोपू दे तिला अशीच शांत, गाढ. नाहीतरी जागेपणी काय सुख आहे तिला. आता कुणी तिच्यापाशी जायला नको. आत्ता कदाचित आत्ता उठवली तर उठेलसुद्धा. आणि मग कसं तरी करायला लागेल. मुलगा ओरडेल,
कुणाला तरी घेऊन येईल. सगळ्यांना संशय येईल. काहीतरी उलटं पालटं होईल. सगळीजणं बोटं दाखवतील. त्यापेक्षा सकाळी ती झोपेतच गेली असं सगळ्यांना वाटेल. मित्र डॉक्टर आहे, तो सर्टिफिकेट देईल. सगळं संपून जाईल. मग आपण मोकळे. 2च तर बिराडं आहेत ह्या आडवाटेला, आपलं आणि खालचं. पण आता सांभाळायला हवं. हा मुलगा एव्हाना मुलगा ओढ घेऊन आत जाऊ लागलाय. थांब. आवाज केवढ्याने तरी घुमतो. ती झोपली आहे म्हटलं ना. मुलगा हिरमुसला होऊन परत जाऊ लागतो. दाराशी पोहोचतो. चालला. बरं झालं. अरे पण नेहमी कधी तो लगेच परत जात नाही. ती इतक्या लवकर झोपलेली पण नसते. थोडा वेळ तरी खेळून बोलून एखादी गोष्ट उघडून मगच तो जातो. आज इतक्या लवकर घरी गेला तर घरच्यांना विचित्र वाटेल. तो ती झोपल्याचं सांगेल. तिच्या वडिलांनी घाईघाईने घालवून दिल्याचं सांगेल. आणि मग सकाळी आज सारं काही रोजच्यासारखं व्हायला हवं. काहीतरी विचित्र खटकण्याजोगं घडणं टाळलं पाहिजे. कसंही करून त्याला थांबवलंच पाहिजे. काहीही करून. थांब रे. तो घाम टिपतो. तू ट्रिपला गेला होतास ना? अरे मग मला सांग की तिथल्या गमती. त्याला थोडं बरं वाटतं. डोक्यातले घावसुद्धा कमी व्हायला लागतात. मुलाचाही चेहरा उजळतो. तो आत येऊन बसतो. आपण आणलेल्या वस्तू दाखवतो. काचा, दगड, फुलं. हे द्याल का तिला? हो, सकाळी देईन असं म्हणून तो त्या वस्तू टेबलावर ठेवून देतो. गप्पांना विषयही सुचत नाही. एवढ्या गुडघ्या एवढ्या त्या पोराबरोबर गप्पा तरी काय मारणार? मुलगा यातून मार्ग काढतो. मला गोष्ट सांगाल? तो विचारतो. खरं तर त्याला विश्रांतीची फार गरज आहे. त्याचंही डोकं काम देत नाही. त्याला गोष्ट काही आठवत नाही. पण गोष्टीत निदान बऱ्यापैकी वेळ जाईल म्हणून तो गोष्ट सांगू लागतो. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना होती एक राजकन्या. हो ना? मुलगा उत्साहाने पुढे सांगतो. तो स्मित करतो. हो, त्यांना एक राजकन्या. पुढे काय झालं? राणी मरून गेली. हो, आणि राजाने दुसरं लग्न केलं. हो ना? मुलाला अशा तऱ्हेच्या असंख्य गोष्टी पाठ होत्या. हो, तो सांगतो. राजाने दुसरं लग्न केलं. त्याच्या थकलेल्या मेंदूत खरंच नवीन काही येतच नाही. मग तो मुलगाच त्याला मदत करतो. मग त्या सावत्र आईने राजकन्येचा छळ करायला सुरुवात केली. हो ना? हो, हां, बरोबर. तो विलक्षण गळलेल्या सुरात 30 वाक्ये परत म्हणतो. आणि मग त्या सावत्र आईने त्या राजकन्येचा छळ करायला सुरुवात. जवळची एक उशी घेऊन त्यावर डोकं टेकत तो बोलतो. त्याचे डोळे मिटू लागतात. त्या सावत्र आईने राजकन्येवर जादू केली. आणि तिचं काय केलं आहे का ठाऊक तुला? काय केलं बरं? काय सांगावं? झोप, अंधार, आज संध्याकाळचा तिचा नाजूक देह, लाल लाल ओठ, भीती, खडकावरचे खेकडे. काय केलं सांगू? खेकडा केला. सावत्र आईने मुलीचा खेकडा केला. मुलगा लक्षपूर्वक ऐकू लागतो. ही गोष्ट नवीन दिसते. अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीत सावत्र आईने मुलीचा खेकडा केलेला नसतो. तो बरळत राहतो. अर्धवट जागेपणी, अर्धवट गुंगीत, प्रचंड मानसिक ताण पडल्यामुळे आलेल्या ग्लानीत, डोक्यात पडणाऱ्या टोल्यांच्या तालावर सावत्र आईने
सावत्राईने त्या राजकन्येचा खेकडा केला आणि ती राजाला तिच्या बिछाण्याशी घेऊन म्हणाली, बिछाण्यात बघा, एक खेकडा बसला आहे. तो आपल्याला चावेल. त्याला मारून टाका. राणीने असं सांगितल्यावर बिचारा राजा काय करणार. त्याने त्या खेकडा झालेल्या मुलीला स्वतःच्या हाताने मुलगा खुर्चीतून उठतो. त्याच्या मैत्रिणीचे वडील गोष्ट सांगता सांगता झोपी गेलेत. त्याला विचित्र वाटतं. अरेच्चा, हे तर झोपले. गोष्ट सांगताना मोठी माणसं कधी अशी झोपतात का? आणि गोष्ट तरी किती विचित्र. म्हणे खेकडा झालेला राजकन्येला राजाने. मुलगा पाय न वाजवता उठतो, टेबलावरची फुलं उचलतो आणि मधल्या खोलीच्या दाराशी जातो. हळूच आत पाऊल टाकतो. त्याची मैत्रीण शांतपणे झोपलेली त्याला दिसते. हातातली फुलं तो तिच्याजवळ ठेवतो. एकाएकी त्याच्या घशाशी आवंढा येतो. कशी झोपली ही? अशी कशी? किती विचित्र. चित्रातल्यासारखी. विषारी फळ खाल्लेल्या स्नो व्हाईटच्या. आज झालंय तरी काय हिला? किती विचित्र गोष्ट. असं काय होतंय आज? मी रडणार नाही. मी नाही रडणार. मी मुलगा आहे. मी रडणार नाही. आपण कसल्या तरी प्रचंड वजनाखाली गुदमरून जातोय असं त्याला वाटलं. झोपेत त्या मुलीचं पांघरूण दूर झालेलं असतं. तिचे काड्यांसारखे बारीक हातपाय त्याला दिसतात. तो ते पांघरूण उचलून तिच्या अंगावर नीट पसरतो, अगदी चांगलं गळ्यापर्यंत. पुन्हा पाय न वाजवता तो तिकडून निघतो. दाराक्षी क्षणभर रेंगाळतो. पुन्हा मागे पाहतो आणि एकाएकी त्याला एका गोष्टीची अगदी तीव्रतेने आठवण येते. यांच्या इथे दररोज संध्याकाळी एक बाई येते. नाजूक, ओठ रंगवणारी, रक्तासारखे लाल, बोलते कशी लाडे. एक दिवस म्हणत होती, बिछाण्यात पडली की ही मुलगी खेकड्यासारखी दिसते. तिला खेकडा म्हणाली. खेकडा. आणि पुढे बडबडली काहीतरी इंग्रजीत. ही तरी बावळटच आहे. मी सांगितलं तर म्हणाली, त्यात काय एवढंसं. कधी बाबासुद्धा मला खेकडा म्हणतात. खेकडा काय? किती विचित्र गोष्ट. अरेच्चा. तो चुटकी वाजवतो. त्याचे डोळे विस्फारतात. जीव अधिकच गलबलून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम व्हायचा असतो तसा होतो. दुपारी तो मुलीला अग्नी देऊन परत येतो. डोक्यावरचं एक ओझं दूर झाल्यासारखं होतं. संध्याकाळ पडायच्या आतच तो बाहेर पडतो. तिला बाहेर काढतो. ती दोघे भरपूर गप्पा मारतात. एका आडबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन ते आईस्क्रीमसुद्धा खातात. ओहो, व्हॉट अ रिलीफ तिच्या मनात येतं. ती प्रेतासारखी मुलगी जिवंत असती तर छळत राहिली असती. शी. काड्यांसारखे हातपाय तिने गळ्यात घातले असते. पुन्हा समोर आली असती आणि कुशीतसुद्धा शी बिछाण्यात खेकड्यासारखी. ते दोघे उशिरा घरी येतात. खालच्या बिऱ्हाडाकडे ठेवलेली चावी तो मागून घेतो. दरवाजा उघडतो. परत लावून घेतो. तो हलकेच तिचं चुंबन घेतो आणि म्हणतो, पाहिलंस, तू म्हणाली होतीस तुम्हाला धीर होणार नाही. उद्यापासून तुमच्या बिछाण्यात तो खेकडा दिसल्याशिवाय राहायचा नाही. जा बघून घे. तू स्वतःच्या डोळ्यांनी बघून घे. तो कपडे उतरवू लागतो. ती मोकळ्या मनाने आत जाते आणि एकाएकी तिची रक्त गोठवणारी किंकाळी त्याला ऐकू येते. तो आत धावत जातो. ती जमिनीवर पडली आहे. तो तिला उठवण्यासाठी जवळ जातो. पण त्याचा काही उपयोग होत नाही.
तिचा देह निष्प्राण झाला आहे. डोळे भयाने तारवटलेले, अजूनही बिछाण्याच्या दिशेने रोखलेले. आणि बिछाण्यात एक मोठा खेकडा नांग्या विस्फारीत बसलेला. किंग कर्तव्य मूड होऊन तो मागे वळतो. खोलीच्या प्रत्येक सांदी कोपऱ्यातून एक एक गले लठ्ठ खेकडा बाहेर पडत आहे, आपल्या नांग्या परजीत. तिची किंकाळी ऐकण्यासाठी जणू काही तो मुलगा कंपाऊंडमध्ये थांबला आहे. ती किंकाळी ऐकू येताच तो पळत सुटतो. हातात चोळामोळा करून गच्च धरलेली रिकामी पिशवी सावरीत वाट फुटेल त्या दिशेने तो पळतच सुटतो. इतका वेळ अडवून धरलेले त्याचे अश्रू आता मोकळे झालेले असतात.